प्रशासकीय इमारत, पंचायत समितीची इमारत, या मुख्य इमारतीच्या समोर जो नॅशनल हायवे नव्यानं झालेला आहे, या हायवेवरती गेल्या अनेक वर्षांपासून अतिक्रमण आहे। अनेक छोटे छोटे खोके टाकून लोक तिथं वेगवेगळे व्यवसाय करत आहेत। तर हे सगळे खोकेधारक मला सकाळी भेटले की माननीय तहसीलदार साहेबांनी अतिक्रमण काढण्याच्या संदर्भात त्यांना नोटीस दिलेला आहे। कारण प्रचंड रहदारीचा मार्ग असल्यामुळं इथं वाहतुकीला अडचण होत आहे आणि म्हणून मी जिल्हा परिषदच्या मुख्य कार्यकारी अधिकारी माननीय तृप्ती दोडमिसे मॅडम आज जतलाच दौऱ्यावरती येणार होत्या, हे मला माहीत असल्यामुळे मी त्यांना विनंती केली की उमदीला कार्यक्रमाला जाण्यापूर्वी आपण प्रशासकीय भवनच्या समोरची जी खोके आहेत तिथं आपण भेट द्यावी। माननीय तहसीलदार साहेब, माननीय प्रांत साहेब हे तिघही या ठिकाणी येऊन स्पॉट पाहणी केलेली आहे आणि माननीय दोडमिसे मॅडमनी तशा पद्धतीच्या सूचना दिलेल्या आहेत की तात्काळ या सगळ्या जमिनीची कागदपत्र काढावीत, त्याचे नकाशे काढावेत, त्याचा ताबा कुणाकडे आहे त्याची परिपूर्ण माहिती 2 दिवसामध्ये घ्यावी आणि मग भूमिका घेता येईल, तर योग्य चांगला मार्ग निघेल। सर्व खोके मालकांनाही माझी विनंती आहे की ज्या पद्धतीनं तुम्ही काही खोक्याच्या पुढेही तुम्ही काही मंडप वगैरे मांडलेले आहेत ते कृपया काढून घ्यावेत, लोकांना त्याचा त्रास होऊ नये, तुम्हालाही त्रास होणार नाही, तुमची व्यवस्था योग्य होईल। तुमच्या संसाराचा प्रश्न आहे, तुमचं पोटपाणी त्यावरती चालतं आहे, तर तुमची आम्ही 100% काळजी घेऊ। परंतु एका मालकानं 4-4 खोके टाकणं हे पण योग्य नाही आहे। तर ज्या गरजवंत लोक आहेत त्या लोकांना व्यवस्था काय करता येते त्याच्याबद्दल सर्व कागदपत्राची पडताळणी करून माननीय CO मॅडम याच्यावरती निर्णय घेतील, त्याचा पाठपुरावा मी लोकप्रतिनिधी म्हणून करेन।